नाही, त्यांना लख लाभो ना. त्यांना त्यांच्याकडे अनेक जण जर येणार असतील तर त्यांना लख लाभवते, त्यांच्याकडे येऊ दे, आमचं काही म्हणणं नाहीये. पण पवार साहेबांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की फुले शाहू आंबेडकर महात्मा गांधीजी यांचे विचार जोपासण्याचं काम आम्ही करतोय आणि त्या विचारावर त्या मतप्रवाहावर चालणारे लोक आमच्या सोबत राहतील. आता किती जातील किती येतील त्याचा काही प्रश्न नाहीये, परंतु पवार साहेबांचे जे विचार पहिल्यापासूनचे आहेत ते आज त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे प्रकट केलेले आहे. त्यामुळे आता जे प्रश्न तुम्ही विचारत होता की पवार साहेब किंवा राष्ट्रवादी इकडे जाणार का तिकडे जाणार का, तर त्याच्यावर आज पूर्णविराम लागलेला आहे. कोणाला अजितदादांकडे किती जायचं त्यांना जाऊ दे, आणि भाजपमध्ये काय जातात आणि कुठे जायचंय त्यांना जाऊ दे, परंतु ज्यांना एक ठाम विचार आहे, ज्यांना काहीतरी पुढे करायचं आहे असे लोक राहतील. जे आता सत्तेमध्ये अनेक मोंगळे येऊन चिकटतात, त्यामुळे सत्तेकडे जाणारे लोकांचं हेतूच दुसरा असतो की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही. अरे निधी मिळत नाही तरी तुमचा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कामं करा. तुम्हाला लोकांनी ज्या पक्षामध्ये निवडून दिलंय त्याच्यासाठी तुम्ही काम करा, हे केलं पाहिजे. परंतु तिकडे गेलं तर आपल्याला काहीतरी एखादं मंत्रीपद मिळेल का आमदारकी मिळेल का आणि कुठलं जी जी सूरज सर बोला बोला, आपल्याला काय बोलायचं? एकच मिनिट मागितलं. आमचं म्हणणं याच्यावरती एवढंच आहे, जसं आता विद्याताई म्हणाल्या की पूर्णविराम लागलेला आहे. पूर्णविराम जरी लागलेला तर नवीन पॅराग्राफ चालू होईल आणि पुढच्या आठवड्यापासून तो पॅराग्राफ चालू होईल. अजितदादांच्या नेतृत्वात अनेक लोक आपल्याला काम करताना पक्षात प्रवेश करताना त्या ठिकाणी दिसतील. आम्ही कुणाचा पक्ष जबरदस्ती नाही करणार, तर आमच्या नेतृत्वाच्या कामाच्या वरती लोक विश्वास ठेवून पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते पुढच्या काळात आपल्याला प्रवेश करताना दिसतील. त्यांच्या नेतृत्वाकडे खजिन्याच्या चाव्या आहेत म्हणून अनेक लोक येतील, त्या खजिन्यातलं आपल्याला थोडंफार काहीतरी मिळेल म्हणून. पण सगळेच लोक अशी संधी साधून असतात. त्यामुळे पवार साहेबांनी आज त्याचा खुलासा केलेला आहे की राष्ट्रवादी मध्ये जे लोक आहेत, जे फुले शाहू आंबेडकर महात्मा गांधीजी यांचे विचार मांडणारे आहेत, ते त्यांच्या सोबत राहतील. आणि सूरज चव्हाण जे वारंवार म्हणतात की पुढच्या आठवड्यात बघा आमच्याकडे कोण कोण येतं, येऊ द्या ना, आनंद आहे, आम्हाला काही वाईट नाही वाटत आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या स्वतःमध्ये आणि सगळ्यांना संधी द्या, मंत्री करा आणि खिरापत वाटा तुमच्याकडे आहे की आम्ही काय त्याच्यासाठी तुम्हाला मना केलेला नाहीये आणि तुम्ही आमचं ऐकणारही नाहीये. त्यामुळे तुमचं जे काय तुम्ही निवडलेलं आहे ते तुम्ही करत राहा, आमचं काम आम्ही करत राहू. जी सूरज सर बोला, खिरापत वाटतात म्हणून लोक आपल्याकडे येत आहेत. सत्तेमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणं, लोकांसाठी सत्तेत येणं हे खिरापत वाटणं नाही, तर सत्तेत आल्याच्या नंतर जनसामान्याचे प्रश्न सुटले, प्रश्नाला न्याय भेटला पाहिजे ही भावना ठेवून आम्ही सोडले का, बेरोजगार तरुणांचे प्रश्न सुटले का, महिलांवर अत्याचाराचे प्रश्न सुटले काय, हुंडा बळी कमी झाले, कसले प्रश्न सुटले? प्रश्न तसेच्या तसेच आहेत, वाढत चाललेले आहेत, परंतु प्रश्न काही सुटलेले नाहीयेत. फक्त इकडचे सत्ता काळजी करू नका. तिकडे पळवून आज प्रश्न सुटत नव्हते तर नसते तर अजितदादांच्या नेतृत्वात तो प्रवेश ते सांगितलं ना, खजिन्याच्या चाव्या अजितदादांकडे आहे, त्या निधीमध्ये आपल्याला काहीतरी असा नाही प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न सुटतात. राज्य चांगल्या पद्धतीत काम चालू आहे. आता विरोधक म्हणून टीका करणं तुमचं कर्तव्य, आम्ही त्याला काही हे नाही करत, त्याचा सन्मान करतो, त्यांचा सन्मान करतो, परंतु अजितदादांच्या नेतृत्वात अनेक लोकांचे काम करू इच्छित आहेत. निधी वाटपाच्या जी जी सूरज सर, निधी वाटपाच्या प्रश्न सोडून द्या ना तुम्ही. निधी वाटपाच्या बाबतीत अजितदादांनी सर्व विभागाला बरोबर न्याय दिलेला आहे. आता काल परवाच तुम्ही जर शिवसेनेच्या नेत्यांचं स्टेटमेंट ऐकलं असाल की बाबा वित्तमंत्री अजितदादा सरकार सगळ्या राज्याला भेटावा, अशा पद्धतीच्या भावना शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. अनेक विरोधक आहेत जे विरोधक सुद्धा दादांची म्हणजे वित्त नियोजन बद्दल तारीफ करत असतात. कोरोनासारख्या काळामध्ये कॅग असेल, जी महाराष्ट्रामधलं आर्थिक स्थिती चांगली सांभाळली होती, नियोजन चांगलं केलं होतं, म्हणून त्यामुळं दादांची महाराष्ट्र देशातल्या सुद्धा अनेक संस्थांना भुरळ आहे की चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात. त्याच्यामुळं विरोधक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा राज्याची परिस्थिती पाहून निधीचं वाटप दादांनी सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. जी विद्याताई बोला, अजित पवार सगळ्यांना न्याय देतात
सगळं आर्थिक घडी त्यांच्याकडे आहे आणि ती सगळं सोडवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जातोय असं म्हणतायत. अजितदादांच्या कामाबद्दल कोणी काही बोलतच नाहीये. ते त्यांचं काम करतायत. लाडक्या बहिणींना त्यांना दिलेले आदिवासी फंड इकडे तिकडे वळवलेले. पवार साहेब आदिवासी फंडांविषयी सुद्धा बोललेले आहेत की आदिवासींसाठी त्या आदिवासींपर्यंत तो फंड पोहोचतच नाही. गेल्या अनेक वर्षापासून हे चालू आहे. परंतु फंड नुसता पास करून होत नाही. तो पैसा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतोय का, आदिवासींपर्यंत पोहोचतोय का, का प्रशासन आणि आमदार मिळून सगळे ते लोणी खातायत. ते लोणी खातायत हे चित्र आपण अनेक वर्ष बघतोय. तुम्ही मीडियावाले दाखवताय आम्हाला, आम्ही बघतोय, आम्ही हे प्रत्यक्ष अनुभवतोय की या निधीचं काय होतंय ते. परंतु तो निधी लोकांपर्यंत पोहोचत नाही हे दुःख आहे ना. आदिवासींचं काही सुधारलं का? आदिवासी गरोदर बाई असते तिला हॉस्पिटल मिळतंय का? जळगाव सारख्या ठिकाणी फुटपाथवरती महिलेची डिलिव्हरी होते, तिथे हॉस्पिटल अजून का नाहीये? तो निधी तुमचा हॉस्पिटल पर्यंत का पोहोचत नाही? किमान आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, अनाथ मुलांसाठी काहीतरी, महिलांवरती अत्याचार रोखण्यासाठी काहीतरी तर व्हायला पाहिजे की नाही. प्रश्न सुटले म्हणजे कुठले प्रश्न सुटले? एखाद्या खासदाराला काहीतरी मिळालं पद म्हणजे ते प्रश्न आमच्या दृष्टीने ते गौण आहेत, त्याच्यात काही अर्थ नाहीये. पण जो निधी सर्वसामान्य माणसासाठी आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचत नाही हे आमचं दुःख आहे. मध्येच खाऊन जात आहेत सगळे. आता मी काल मला आमचा महिला मेळावा होता, तिथे सोलापूरच्या बाई भेटल्या होत्या. त्या ते भोजन थाळी चालवतात, त्या अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे चेक करायला येतात. त्याने सांगितलं मला दर महिन्याला 6,000 रुपये द्या, तुम्ही लोकांना काय खाऊ घालता काय नाही मला माहिती नाहीये. म्हणजे अशा प्रकारे जर कारभार चालत असेल, तुमचे प्रशासकीय अधिकारी अशा प्रकारे खुलेआम पैसे खात असतील तर तुमच्या निधीचा आणि पैशाचा उपयोग काय? लोकांना काही फायदा होत नाही ना. जी सुरज सर बोला. मधले लोक पैसे खातायत असं म्हणतायत. जी जी नक्कीच. विद्याताई आणि सूरज सर धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.